नमस्कार मंडळी, तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही बघत असाल इथे मी पसारा मांडून ठेवलेला आहे. भांबरुटी आहे, वालाच्या शेंगा आहेत, घेवड्याच्या शेंगा आहेत, चवळीच्या शेंगा आहेत, करांद्या आहेत आणि बटाटी आहेत. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला समजलंच असेल की मी काय करणार आहे. तर मी इथे बनवणार आहे व्हेज पोपटी. तर मी इथे कांदा आणि वांगा घेतलेला आहे. वांगं मी एवढा टाकणार नाही आहे, 1-2 फोडी टाकणार आहे. पहिल्यांदा तुम्ही बघत असाल, जर काही लोकांना माहिती नसेल की वांगा पोपटीमध्ये टाकतात का, तर खरंच मलाही तेव्हा प्रश्न पडला होता. पण वांगं पोपटीमध्ये टाकतात आणि खरंच खूप छान लागतं ते. समजून पण येत नाही. आता इथे मी घेतलेला आहे ओवा. ओवा आपल्या जेव्हा पोपटी बनवली जाते तेव्हा एक स्मेल येतो आणि पोटासाठी चांगलं असतं, म्हणून ओवा मी इथे यूज केलेला आहे. तर आपण पोपटीची तयारी करूया. आणि ही पोपटी मी कुकरमध्ये लावणार आहे. इथे मी घेतलेला आहे मसाला आणि चवीपुरतं आपल्याला मीठ घ्यायचं आहे. मीठ मी खडा मीठ वापरणार आहे जेव्हा मी कोटिंग करेल तेव्हा, लेअर लावेल तेव्हा. आणि जे आपलं पेस्ट असते, म्हणजे नमक बोलतो आपण, तो फाईन पेस्ट असते, तर तो मीठ मी घेणार आहे फक्त मॅरिनेट करायला. म्हणजे आपल्याला बटाटी, वांगा आणि कांदा हे मॅरिनेट करायचं आहे, तर त्यावेळी मी तो मीठ घेणार आहे. हे बघा, तर तुम्ही बघू शकता. आणि मी हे चुलीवर नाही करणार आहे. मी झटपट होण्यासाठी, पण तुम्हाला पण आयडिया येईल की झटपट कशी होऊ शकते पोपटी. तर आपण कुकरमध्येही पोपटी लावू शकतो, जी झटपट होते. आणि तर इथे मी शेंगा सगळ्या धुवून घेत आहे, म्हणजे त्याच्यावरची धूळ वगैरे काय असेल तर ती निघून जाईल. तर इथे मी शेंगा धुवून घेते. तर शेंगा, परत बटाटी वगैरे आपल्याला व्यवस्थित धुवूनच घ्यायचे आहेत. तर मी इथे शेंगा वगैरे धुवून घेतलेल्या आहेत. आणि मी आता प्रोसेस करणार आहे. तर ही मी रेसिपी संक्रांतीनंतर जो करी दिन असतो, तर त्या दिवशी मी बनवली, म्हणजे काल बनवलेली आहे. आणि खूप झटपट अशी होते, त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे. आणि सगळ्यात सोपी आहे, करायलाही इझी होते. तर आपण प्रोसेसकडे वळूया. आता मी इथे बटाटी कापून घेते आहे. इथे मी बटाटी, कांदा, वांगा कापून घेतलेला आहे. याच्यामध्ये मी मीठ टाकते आहे, म्हणजे जेणेकरून ह्यांना मीठ लागेल. तर मी इथे मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे. आता हे मी सगळं लावून घेईल. आणि आता आपल्याला याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे. तर मी याच्यामध्ये मसालासुद्धा टाकून घेत आहे. आणि हा मसाला पण आपल्याला लावायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे बटाट्याला किती तुम्हाला मसाला हवा आहे किंवा कांद्यामध्ये किती हवा आहे, तर त्या आवडीनुसार टाकायचं. मी 1 चमचाभर घेतला होता ह्याच्यामध्ये, डिशामध्ये, तर तेवढा मसाला मला इनफ झाला. तर तुम्ही तुमच्या मर्जीनुसार इथे घेऊ शकता. तुम्हाला स्पाईस किती हवा आहे, तुम्हाला नॉर्मल हवं आहे का, तर त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता. आता हे आपल्याला 10 मिनटं मॅरिनेट करत ठेवायचं आहे, जेणेकरून मुरेल आपला बटाट्याला आणि कांद्याला. आता मी इथे लेअरिंग करायला घेतलेली आहे. तर इथे कुकर मस्त धुवून घेतलेला आहे आणि भांबरुटीचा पाला मी आता खाली लेअरला टाकणार आहे. लेअरला आपण भांबरुटीचा पाला यासाठी टाकतो, म्हणजे वाफ पण येईल, एक छान स्मेलसुद्धा येईल. आणि म्हणजे जर जळण्याचा असेल तर ते जळणार नाही. तर इकडे मी ओवासुद्धा घेतलेला आहे, ओवा टाकलेला आहे लेअर बनवण्यासाठी. आता मी ह्याच्यामध्ये शेंगा टाकून घेईल. शेंगा मी माझ्याकडे 3 प्रकारच्या शेंगा होत्या. तुम्ही मटरच्या शेंगा पण घेऊ शकता, किंवा बाकीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे तुरीच्या शेंगा असतात, तर त्या तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये. आता मी इथे शेंगा टाकून एक लेअर बनवलेली आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात. तर मी इथे मीठ टाकून घेत आहे. आणि आपण अशाच लेअर बनवत घेणार आहोत. ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा मी वेगळी शेंगांची लेअर टाकेल, ओवा टाकेल. तर ह्या अशा लेअर बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता मी ह्याच्यामध्ये जे मी मॅरिनेट करत ठेवलं होतं, तर ते सगळं टाकणार आहे.
तर हे सगळं आपण व्यवस्थित पसरवून घेऊयात. आणि आता आपल्याला याच्यावर दुसरी लेअरिंग करायची आहे, ती म्हणजे शेंगांची. तर शेंगांची लेअर आपण करून घेणार आहोत. ही बघा कशी मी लेअर बनवले. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, ओवा टाकायचा आहे. तुम्हाला किती लेअर बनवायचे आहेत त्यावेळेस तुम्ही बनवू शकता. मी इथे फक्त 3 लेअर बनवल्यात. तर इथे मी ओवा टाकून घेतलेला आहे आणि आता मी मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला झाकण लावायचं आहे. मी झाकण लावून घेत आहे. आणि आता आपण गॅसवर ठेवलेला आहे कुकर. आणि कुकर थोडा पहिला हाय फ्लेम ठेवायची आहे. आपल्याला कुकर पूर्ण तापून घ्यायचा आहे. आणि नंतर मग नॉर्मल मीडियम फ्लेमला ठेवायचा आहे. तर मी हा मीडियम फ्लेमला ठेवलेला आहे. आणि आपल्या शेंगा 3 शिट्ट्यांनी झालेल्या आहेत. ह्या बघा. आणि एक मस्त खमंग वास सुटलेला आहे. मस्त शेंगा झालेल्या आहेत आणि आपल्याला पाणी टाकण्याची काहीच गरज नव्हती, कारण त्या शेंगांची वाफ होऊन मस्त शेंगा शिजलेल्या आहेत. तर मी या सगळ्या काढून घेते आहे ताटलीमध्ये. बघा कशा शेंगा शिजलेल्या आहेत आणि काढून घेत आहे. तुम्हालाही झटपट रेसिपी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. झटपट पोपटी बनवायची असेल तर. हे बघा बटाट कसा मस्त शिजलेला आहे. आणि हे सगळं वाफेवर झालेलं आहे, त्याच्यामुळे खूप मस्त हे झालेलं आहे, शिजलेलं आहे. हे बघा चवळीची शेंग. हा बघा करा. तर मला मध्ये नक्की सांगा आणि झटपट होणारी अशी आहे.